नमस्कार. आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील अशा 2 महत्त्वाच्या श्लोकांचा अर्थ समजून घेणार आहोत, जे आपल्याला यशाचा मार्ग आणि मानवी स्वभावातील रचना स्पष्ट करतात. ते म्हणजे श्लोक 12 आणि श्लोक 13. श्लोक 12 आपल्याला काय सांगते? आपल्या कष्टाचे फळ लवकर मिळण्यासाठी देवाकडे धाव घेतो. पण कर्माचे फळ नक्की कसे मिळते? या पृथ्वीवर यश मिळण्यामागील रहस्य काय आहे? ह्याही श्लोकामध्ये आपल्याला समजते. तर श्लोक क्रमांक 13 मध्ये काय आहे? भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली चतुर्वर्ण व्यवस्था नेमकी काय आहे? ती जन्मावर आधारित आहे की माणसांच्या गुणावर आणि कर्मावर? आजच्या काळात याचा खरा अर्थ काय होतो? हे या श्लोकामध्ये आपल्याला समजणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे अतिशय सोप्या भाषेत मिळणार आहेत. चला तर मग आजचा हा ज्ञान प्रवास सुरू करूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग. त्यातील श्लोक क्रमांक 12. कांग क्षन्तः कर्माणां सिद्धिं यजन्त इह देवता क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. अर्थ, मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फळप्राप्ती होते. तात्पर्य, या भौतिक जगातील देवदेवतांविषयी अत्यंत चुकीची कल्पना आहे आणि विद्वान म्हणून प्रख्यात असणारे अल्पज्ञ लोक देवदेवतांना भगवंताचीच विविध रूपे समजतात. वास्तविकपणे देवता म्हणजे भगवंताची विविध रूपे नाहीत, तर त्या भगवंताचे विविध अंश आहेत. भगवंत एकच आहे आणि अंश अनेक आहेत. वेद सांगतो नित्यो नित्यानाम, म्हणजे भगवंत एकच आहे. ईश्वर परम कृष्ण श्रीकृष्णच परमेश्वर आहे आणि देवतांना भौतिक जगताचे व्यवस्थापन करण्याकरिता शक्ती प्रदान करण्यात आली आहे. या देवता म्हणजे विविध मर्यादेपर्यंत प्राप्त शक्तींनी युक्त असे जीव म्हणजे नित्यनाम आहेत. देवता कधी नारायण, श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्या समान असूच शकत नाही. भगवंत आणि देवता एकाच पातळीवर आहेत असे मानणाऱ्या मनुष्याला नास्तिक किंवा पाखंडी म्हटले जाते. ब्रह्मा आणि शिव यांच्यासारख्या महान देवांची तुलना भगवंताशी करता येत नाही. ब्रह्मा आणि शिवासारख्या देवता भगवंताची आराधना करतात. तरीही आश्चर्याची गोष्ट आहे की परमेश्वर म्हणजे सामान्य मनुष्य आहे किंवा परमेश्वर म्हणजे पशुरूपधारी आहे, अशा अपसमजुतीमुळे मूर्ख लोक मनुष्य, मानव, नेत्यांची पूजा करतात. इह देवता हा शब्द भौतिक जगातील शक्तिशाली मनुष्य किंवा देवता यांना दर्शवतो. मात्र भगवान नारायण, भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान श्री विष्णू हे या भौतिक जगातील नाहीत. भगवंत भौतिक सृष्टीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. निर्विशेषवादी लोकांचे अग्रणी श्रीपाद श्री शंकराचार्य सांगतात की नारायण किंवा श्रीकृष्ण हे भौतिक सृष्टीच्या अतीत आहेत. तरीही मूर्ख लोक देवतांची आराधना करतात, कारण त्यांना त्वरित फलप्राप्ती करायची असते. त्यांना फलप्राप्ती होते, पण ते जाणत नाहीत
की ही फलप्राप्ती क्षणिक आहे आणि ती अल्पबुद्धी लोकांसाठी असते. बुद्धिमान मनुष्य श्रीकृष्ण भावनेमध्ये मग्न असतो आणि त्वरित मात्र क्षणभंगूर फळासाठी त्याला निम्न देवतांची आराधना करण्याची मुळीच आवश्यकता नसते. या भौतिक जगातील देवदेवता तसेच त्यांचे आराधक यांच्या भौतिक जगाच्या विनाशासोबतच विनाश होतो. देवदेवतांनी दिलेले वरही भौतिक आणि क्षणभंगूर असतात. भौतिक जगत आणि देवदेवता तथा त्यांचे आराधक असणारे निवासी हे ब्रह्मांडरूपी महासागरातील बुडबुडे आहेत. तरी या जगामध्ये मानव समाज, भूमीवरील अधिकार, कुटुंब आणि उपभोग्य पदार्थ यांसारख्या क्षणभंगूर भौतिक ऐश्वर्य प्राप्तीसाठी वेडा झालेला आहे. अशा क्षणभंगूर गोष्टी प्राप्त करण्याकरिता लोक देवदेवता किंवा मानवी समाजातील शक्तिशाली मनुष्यांची पूजा करतात. एखादा राजकीय नेता पूजा करून शासनामध्ये मंत्रीपद मिळवलेल्या एखाद्या मनुष्याला असे वाटते की आपण मोठे वरदानच प्राप्त केले आहे. म्हणून सर्व लोक, तथाकथित नेते किंवा प्रतिष्ठित लोक यांच्या पुढे तात्पुरत्या वरप्राप्तीसाठी नतमस्तक होतात आणि खरोखर या लोकांना इच्छित गोष्टी प्राप्तही होतात. भौतिक अस्तित्वाच्या कष्टमय स्थितीतून चिरकाळासाठी मुक्त होण्याकरिता कृष्ण भावना भवित होण्यामध्ये अशा लोकांना मुळीच स्वारस्य नसते. ते इंद्रिय भोगाच्या मागे लागलेले असतात आणि इंद्रिय उपभोगासाठी अल्पशी सुविधा मिळवण्यासाठी ते देवता म्हणून गणल्या जाणाऱ्या शक्तिशाली जीवांचे पूजन करण्याकडे आकर्षित होतात. हा श्लोक दर्शवितो की लोकांना क्वचित कृष्ण भावनेमध्ये आस्था असते. बहुतेकांना इंद्रियोपभोगामध्ये रुची असते आणि म्हणून ते कोणत्या तरी शक्तिशाली जीवाची उपासना करतात. श्लोक क्रमांक 13. चतुर्वर्ण मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मा विद्य कर्तारमव्ययम्. अर्थ: भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्मांना अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत. जर मी या अवस्थेचा कर्ता असलो तरी मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे हे तू जाणून घे. तात्पर्य: भगवंत अखिल अस्तित्वाचे निर्माण करता आहेत. या सर्व गोष्टींचा त्यांच्यापासून उगम होतो. सर्व गोष्टींचे पालन त्यांच्याकडून होते आणि प्रलयानंतर सर्व गोष्टी त्यांच्यामध्येच सामावल्या जातात. म्हणूनच भगवंत सामाजिक व्यवस्थेच्या 4 वर्णाचे उत्पत्तीकर्ता आहेत. 4 वर्णाचा आरंभ बुद्धिमान मनुष्याच्या विभागापासून होतो आणि या वर्गाला पारिभाषिक शब्द ब्राह्मण म्हटले जाते, कारण ते सत्वगुणामध्ये स्थित असते. त्यानंतर वर्ण हा प्रशासकीय वर्ग आहे आणि त्यांना पारिभाषिक शब्दात क्षत्रिय म्हटले जाते, कारण ते रजगुणामध्ये स्थित आहेत. वैश्य म्हणून ओळखले जाणारे व्यापारी वर्गातील लोक रजगुण आणि तमोगुण यांच्या मिश्रणामध्ये स्थित असतात. शूद्र किंवा कर्मचारी वर्ग हा तमोगुणामध्ये स्थित असतो. भगवान श्रीकृष्णांनी जरी समाज व्यवस्थेच्या 4 वर्णाची निर्मिती केली असली तरी ते यापैकी कोणत्याही वर्णामध्ये येत नाही. याचे कारण असे आहे की श्री भगवान कृष्ण बद्ध जीवाच्या एका वर्णाने बनलेल्या मानव समाजातील बद्ध जीवाप्रमाणे नाहीत.
मानवी समाज हा पशु समाजाप्रमाणे आहे, परंतु मनुष्यांना पशु स्तरावर उन्नत करण्यासाठी भगवंताद्वारे उपर्युक्त वर्णाची निर्मिती करण्यात आली आहे, जेणेकरून कृष्ण भावनेने पद्धतशीर विकास होऊ शकेल. एखादी विशिष्ट मनुष्याचे कर्म करण्याची प्रवृत्ती ही त्याने प्राप्त केलेल्या गुणानुसार ठरविली जाते. भौतिक प्रकृतीच्या विविध गुणांना अनुसरून असणाऱ्या अशा जीवनाच्या लक्षणाचे वर्णन या ग्रंथाच्या 18व्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे. कृष्ण भावना भवित मनुष्य ब्राह्मणाहून श्रेष्ठ असतो. जरी गुणाने ब्राह्मण असलेल्या मनुष्याला ब्रह्म किंवा परमसत्याविषयी ज्ञान असणे आवश्यक आहे, तरी त्याच्यापैकी बरेच जण भगवान श्रीकृष्णाच्या केवळ निर्विशेष ब्रह्मज्योतीचाच आश्रय घेतात. पण जो ब्राह्मणाच्या मर्यादित ज्ञानापलीकडे जातो आणि पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाविषयीचे ज्ञान प्राप्त करतो, तो कृष्ण भावनाभवित मनुष्य अर्थात वैष्णव बनतो. कृष्ण भावनेमध्ये राम, नृसिंह, वराह इत्यादी सर्व विस्तारित कृष्ण रूपाचे ज्ञान समाविष्ट असते. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण मानवी समाजातील या 4 वर्णाच्या पलीकडे आहेत, त्याप्रमाणे कृष्ण भावना भवित मनुष्यही मानवी समाजाच्या सर्व विभागाच्या अतीत असतो. मग ते विभाग जाती, राष्ट्र किंवा योनीचे असोत.